राम राम तुम्हा सगळ्यांना. कसे आहात तुम्ही? आशा करतो की बरेच असणार. आज खूपच दिवसानंतरला काढू लागलो व्लॉग. जरा बीचमध्ये माझी तब्येत खराब होती, व्हिडिओ तर बनवा म्हणत होतो मगर. तर आता शेताला आलो दूध पिळून चारा घालून जायसाठी. आणि तसंच आम्ही बीचमध्ये ना गोबी पण काढलो होतो. तब्येत पण खराब होती, मनच नाही केलं मग काढू म्हणून. तर आज आमच्या हे शेतामध्ये माती चढून गेल्यात ना, तर ते पाईप आहेत खाली. तर आता ते पाईप वरती करतो, ढिले करतो ते. नंतरला तुमच्यासोबत भेटतो. मी आता आलो शेतावरून येऊन आंघोळ करून तयार होलो. आता बस जरा नाश्ता करून घेऊ लागलो. आता बस नाश्ता करतो आणि नाश्ता करून कॉलेजसाठी निघतो. आता जरा खूपच जास्त उशीर होले. आता मी आलो आमच्या कॉलेजला. आता बस येऊन बसलो कॉलेजमध्ये. तर टाईम होले सर त्याचे आता येते ती. तर आता बसतो बस कॉलेजमध्ये. काय होलं तेवढं दाखवतो आज तुम्ही. मी आता आलो कॉलेजवरून. आमचे दोन दोस्त जरा पवाला जाऊया म्हणत होते. आता बस हॉस्टेलला येऊन बसलो त्यांच्यासोबत. आता निघतो बावडीसाठी. मी आता आलो दोस्तांसोबत इथं पवासाठी बावडीला. आता बस पवाचा तर रोल आहे. आता बस घरला. आता मग मी घरला जाऊन जेवून आलो. आता बस हे जो आमची गोबी आहे ना, त्याला पाणी जोडायचं होतं. आता लगभग 4 वाजल्यात आणि जरासं ऊन आहे अजून. तर आता बस याला पाणी जोडतो. पाणी जोडून तेच सकाळी जो मी ढिले करत होतो ना पाईप, तर तेच ढिले करायचे. ह्या गोबीमध्ये ना मम्मी 12-1 वाजेनंतर पाणी जोडले होते. तर एक थोडंसं उरलं होतं ते जोडलो. आता गोबीला पाणी जोडायचं तर होलंय. आता थोडंसं बसतो पाणी पिऊन बसून ते सकाळी जो पाईप काढत होतो ना ते काढतो थोडेसे. मी आता म्हणलं तर तेव्हा बाजीवरती बसलो होतो ना, तेव्हापासून कायच काम नाही केलो. रोज तर आराम नाही राहत होतं, तर मी एक 2-3 घंटे आराम करत होतो. तर आता बाजीवर बसलो होतो तर झोपच लागली होती. लगभग 5 वाजल्यापासून आता 7 वाजलेत. नाही 5:30 वाजल्यापासून 6:30 वाजेनंतर झोपलो. तर आता कोणचेच कामं नाही होले. आता बस म्हैशांना चारा घातलो. चारा घालून आता चाललो घरला. तर मग मी आता आलो शेतावरून येऊन घरामध्ये बसलो होतो. तर आता मम्मी सांगले होते ज्वारी दळायचं म्हणून हेवालं. तर आता बस तेव्हाला जरासं गिरणीला जाऊन ज्वारी दळून घेऊन येतो. बघूया नंतरला तुमचं तर काम आहे का, नाहीतर ब्लॉग एंड करतो आजच्यासाठी. तर मग मी आता आलो शेताला सकाळी म्हैसांचं दूध ते बघून घ्यायसाठी. आणि तसंच काल रात्री खूपच जास्त थकलो पण होतो आणि झोप कवा लागली मला माहीतच नाही पडलं. तर आत्ता एंड करतो ब्लॉग. तर हे व्हिडिओ तुम्हाला थोडी पण पसंत आली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थोडंसं सपोर्ट दाखवा मला. तुमची सपोर्टची मला खूपच जास्त जरूरत आहे. आणि तसंच हे जो आमची गोबी आहे ते एक 5-6 दिवसामध्ये येईल तोडाला. तर ते एक ब्लॉग काढतो. तर बघूया आता डायरेक्ट हे गोबी जो काढायचा आहे ना ते काढतानाच ब्लॉग काढतो.